कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठलेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 39 फुटांवरती आहे। जिल्ह्यातले 81 बंधारे हे सध्या पाण्याखाली दिसत आहेत। कोल्हापूरमध्ये सर्वत्र जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचाच परिणाम आपल्याला पंचगंगेच्या पाणी पातळीवरती सातत्याने होताना दिसतोय। ताजी बातमी ही आहे यातली की कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं आता इशारा पातळी गाठलेली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 39 फुटांवरती दिसते। जिल्ह्यामधले 81 बंधारे हे सध्या पाण्याखाली आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। कोल्हापुरातून आपले प्रतिनिधी शेखर पाटील थेट आपल्या सोबत आहेत। शेखर, पंचगंगा नदीनं अखेर इशारा पातळी गाठलेली आहे, सध्याची पावसाची काय स्थिती आहे? गुरु, एकीकडे पंचगंगा नदीनं या ठिकाणी इशारा पातळी जी आहे ती गाठलेली आहे, मात्र दुसरीकडे पावसानं मात्र काही वेळापासून उसंत घेतल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या पंचगंगा नदीवरील जुन्या छत्रपती शिवाजी महाराज पूल यावरती उभा आहे आणि आपण ही पंचगंगेचं विस्तीर्ण असं पात्र पाहतोय, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदी जी आहे ती आता इशारा पातळीवरून वाहताना आपल्याला दिसते। आपण जर बघितलं तर या जी झाडं आजूबाजूला दिसत आहेत, नदीकाठाला दिसत आहेत, ती अर्धी निम्मी जी आहे ती या ठिकाणी बुडलेली पाहायला मिळतात। खरं तर गुरु, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 2 मोठे महामार्ग जे आहेत ते बंद झालेले, ज्यामध्ये कोल्हापूर गगनबावडा हा एक रोड जो आहे तो देखील बंद आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग देखील बंद होता, मात्र तो आज सकाळी सुरू झालेला पाहायला मिळतंय। दुसरीकडे याच सगळ्या पावसाचा परिणाम जो आहे तो कोल्हापुरातल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती देखील झालेला होता। कराड ते कोल्हापूर या दरम्यान अनेक मार्गावरती छोटे मोठे खड्डे होते आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती। खरं तर कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पातळी आता इशारा पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळं नक्कीच प्रशासनानं आता अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। अनेक नदीकाठच्या लोकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। खरं तर कोल्हापूरची धोका पातळी 43 फुटांवरती आहे, ती देखील गाठण्यासाठी जवळपास आता 4 फूट पाणी वाढणं अजूनही गरजेचं आहे। मात्र सध्या पावसानं गुरु जे आहे ते उसंत घेतल्याचं पाहायला मिळते। मी नदी परिसरामध्ये आलेली ही सगळी नागरिक, नदीला जेव्हा पूर येतो, जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाढतं, तेव्हा अशा पद्धतीनं लोक जे आहेत ती इथल्या पंचगंगा नदीच्या या पुलावरती येऊन खरं तर हे पाणी पाहण्यासाठी येत असतात। आता देखील पावसानं उसंत घेतल्यानं या ठिकाणी पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती खूप धीम्या गतीने वाढण्याची शक्यता आहे। मात्र आज आणि उद्या कशा पद्धतीने हा पाऊस जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्याच्यावरचीच पुढची यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे शेखर। मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी ही आता इशारा पातळी तिनं ओलांडलेली आहे, अशात आता धोका पातळीसाठी 4 फूट आणखी बाकी आहे। आणि अशा पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडनं कशा पद्धतीने खबरदारीचे उपाय केले जातात, कशा पद्धतीने यंत्रणांची सज्जता दिसते शेखर? गुरु, मी सध्या ज्या छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती उभा आहे त्याच डाव्या बाजूला जर बघितलं तर आंबेवाडी आणि चिखली ही 2 महत्वाची गाव आहेत, ज्या गावांना सर्वाधिक महापुराचा फटका जो आहे तो 2019 असू दे आणि 2021 या दोन्ही साली बसला होता। आणि त्याच 2 गावांमध्ये खरं तर प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। तिथल्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। आता इशारा पातळी ओलांडल्यानंतर तिथल्या दोन्ही गावातील लोकांना तात्काळ तिथली घरं जी आहेत ती खाली करावे अशा पद्धतीच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात। पावसाच्या अंदाजावरती खरं तर ही दोन्ही गावं जी आहेत ती दोन्ही बाजून खरं तर त्यांना बाहेर पडण्यासाठी मार्ग नसतो आणि म्हणूनच त्यांना तात्काळ त्या 2 गावातून बाहेर पडण्याच्या प्रशासनाकडून इशारा असतो आणि तोच इशारा आता पातळी गाठल्यानंतर या गावातील लोक देखील तात्काळ स्वतःहून बाहेर पडण्यासाठी तयार झालेले आहेत। खरं तर पावसाचा जोर देखील आता काही प्रमाणात कमी आहे, मात्र घाट माथ्यांमध्ये आणि धरण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरू आहे। त्यामुळं नक्कीच या पंचगंगा नदीची पाणी पातळी कशा पद्धतीने वाढणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। दुसरीकडे राधानगरी धरण देखील जवळपास 84% जाऊन ते भरलेलं आहे, त्यामुळे त्या धरणातून देखील मोठ्या प्रमाणात नियोजनाच्या माध्यमातून विसर्ग करण्याची शक्यता आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूरची सध्याची परिस्थिती जरी आटोक्यात असली, नियंत्रणात असली, तरी पुढे पाऊस 2 दिवस कशा पद्धतीने असणार आहे यावरतीच कोल्हापुरातल्या महापुराचा आणि पुढचा धोका ओळखून आता यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।